नमस्कार, KTVच्या कोकण वार्तांमध्ये आपलं स्वागत। सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर। आणीबाणीच्या 51व्या वर्षानिमित्त सत्याग्रहींचा भाजपतर्फे सन्मान। खासदार नारायण राणेंची काँग्रेसवर जोरदार टीका। मुकुल माधव फाउंडेशनकडून गोळकपूल अंगणवाडीचं नूतनीकरण। बालमैत्रीपूर्ण शिक्षणासाठी मुकुल माधव फाउंडेशनचं आणखी एक महत्त्वाचं पाऊल। पावसाने दिला दिलासा, रत्नागिरीत भात लावणीला वेग। उशिरा सुरू झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची लावणीची लगबग शिगेला। आणि रत्नागिरीजवळील पानवळ धबधबा पूर्ण क्षमतेने प्रवाहित। हिरवागार निसर्ग आणि दुधाळ जलधारा पर्यटकांना घालतायत मोहिनी। यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर। समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो। चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे माँ पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें। सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं। उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। आता बातम्या विस्तारानं। रत्नागिरीमध्ये भाजप दक्षिण रत्नागिरीच्या वतीनं आणीबाणीच्या 51व्या वर्षानिमित्त संविधान हत्या दिन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। या कार्यक्रमात आणीबाणीच्या काळात तुरुंगवास भोगलेल्या सत्याग्रहींचा खासदार नारायण राणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यावेळी बोलताना राणे यांनी आणीबाणी हा भारतीय लोकशाहीवरील काळा अध्याय असल्याचं सांगत काँग्रेसवर टीका केली। थोडा आवाज येतोय, फरक येतोय। गेले 2 महिने मी आजारी आहे, त्यामुळे पण मी थांबलो नाही, रोज बाहेर पडतो। कारण आवाजाचं कारण सांगताना आजार सांगावं लागतं म्हणून उल्लेख केला नाही, तोही केला नाही। साहेब, तेव्हा मंडळीने आणीबाणी जाहीर झाल्यानंतर आपण जी काही आंदोलन केली आणि त्या आंदोलनात आपल्याला अटक झाली, जेल झालं आणि त्यामुळे जेलमध्ये गेल्यामुळे तुमचा सन्मान नाही आहे। ज्या कारणासाठी जेल झाला की आणीबाणी पुकारली ही चुकीची होती, त्याची गरज नव्हती, त्यामुळे जनतेला त्रास होणार होता आणि म्हणून त्यामध्ये तुम्ही स्वतःला झोकून घेऊन सत्याग्रहामध्ये भाग घेतलात। आज 51 वर्ष झाली। या 51 वर्ष झाल्यानंतर तुमचा आज आम्ही सत्कार करतोय, कृतज्ञतेच्या भावनेतून करतो। मला एवढंच सांगावं असं वाटतं, मी हा इतिहास सगळा ऐकून आहे। आणीबाणी इंदिरा गांधी यांनी ज्याप्रमाणे जाहीर केली 25 जून 1975 साली, त्याचं कारण या देशासाठी, देशातल्या लोकांच्या हितासाठी त्यांनी केलेली नाही। स्वतःचा बचाव करताना कायद्याचा दुरुपयोग, घटनेचा दुरुपयोग करून त्यांनी ही आणीबाणी जाहीर केली। यामध्ये लोकांना त्रासच झाला। नुसत्यामध्ये 1.5 लाखाच्या वरती कार्यकर्ते हे जेलमध्ये गेले। काही दोष नव्हता, त्यांनी गुन्हा केला नव्हता, पण तुम्ही करता म्हणजे इंदिरा गांधी करता ते चुकीचं आहे।
हे आणीबाणी करू नका हे सांगत आंदोलन केलं म्हणून तुम्हाला ते. रत्नागिरीतील विवा एक्झिक्युटिव्ह इथं आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात खासदार नारायण राणे यांनी आणीबाणीच्या काळात लोकशाही आणि संविधान रक्षणासाठी संघर्ष करणाऱ्या सत्याग्रहींचं कौतुक केलं. आणीबाणीच्या विरोधात आंदोलन करून तुरुंगवास भोगणाऱ्यांचा सन्मान करणं ही कृतज्ञतेची भावना आहे. त्या काळात माझं वय कमी होतं, अन्यथा मीही त्या सत्याग्रहात सहभागी झालो असतो, असं राणे म्हणाले. बांधव ह्याच्यामध्ये सांगण्याचं एवढंच आहे की ह्या मंडळीने आज त्यांची वय वाढली तेव्हा कमी होती, आवेश होता, जोश होता, आणि त्यामुळे ते आंदोलन केली. जेव्हा आंदोलन करतात आणि दुसऱ्यासाठी, देशासाठी, धर्मासाठी हे आंदोलन केली जातात, हा एक प्रकारचा त्याग आहे. आणि त्याग सगळेच करायला तयार होत नाही, कारण त्यागात शेवटी फायदा आहे आणि तोटाही आहे, काही होऊ शकतं. आणि तो तुम्ही त्याग दाखवलात, त्या त्यागाचं प्रतीक म्हणून आज तुमचा सन्मान आम्ही करतो. मला तर फार आनंद आहे, तुमच्यासारख्या त्यागी लोकांचा सन्मान माझ्या हस्ते झाला. माझं मोठं पुण्य समजतो मी, मला स्वतःला धन्य समजतो. मी अतिशय तुमचा आभारी आहे. आणि त्याचबरोबर मी सांगेन की तुम्हाला दीर्घ आयुष्य आणि उत्तम आरोग्य परमेश्वराने, रामेश्वराने द्यावं ही प्रार्थना मी करतो. आता या सत्काराचा, सन्मानाचा कार्यक्रम का होतो, त्यामागे कारण आहे. हा सत्कार, सन्मान होतो की या सन्मानातून, सत्कारातून काहीतरी बोध घेतला जावा, समाजापर्यंत काही मेसेज पास व्हावा आणि समाजाने तो मेसेज घ्यावा, जो बोध होईल त्या माध्यमातून भविष्यात काम करावं. याने केलं आम्ही पण काही समाजासाठी, आमच्या राज्यासाठी, देशासाठी करणार आहोत, त्यांच्याकडून या त्यांच्या त्यागातून शिकलं पाहिजे आपण. म्हणून सत्कार आणि सन्मान त्यांनी केलेल्या कार्याचा होतो, व्यक्ती म्हणून कधीच होत नाही. त्यांनी केलेलं कार्य, काम, त्याग याचा सत्कार होतो, तो आपण केला. आपण केला त्यांच्या सत्काराला आपण पण बोध घ्यायला पाहिजे. हा त्यांच्या गुणात्मक त्यांनी दाखवलेले गुण हे पण आपण आत्मसात केले तर आपला पण सत्कार कोणीतरी मोठ्या माणसाकडून होईल, या हेतूने आपण आत्मसात करण्यासाठी हा सत्कार. सत्काराचा अर्थ म्हणजे सन्मान हार तुरे नाही आहे. सन्मान सत्कार हा सत्कार मेसेज यासाठी की यातून समाजात चांगली माणसं, त्यागी माणसं निर्माण व्हावी. आणि आमचे माननीय मोदी साहेब म्हणाल्याप्रमाणे महासत्ता होणारा देश हा जगात, देशात महासत्ता होत असताना त्याच्यामधली लोक पण सर्व बाबतीमध्ये सर्वश्रेष्ठ असावे, शिक्षण, आरोग्य सगळ्याच बाबतीत. आणि आपण नुसतं आपला ते समृद्ध असं बोलून होत नाही. कार्यक्रमात भाजप जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी लोकशाही टिकवण्यासाठी आणीबाणीच्या काळात योगदान देणाऱ्या कार्यकर्त्यांचं स्मरण करत त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेण्याचं आवाहन केलं. यावेळी डॉक्टर संजय केतकर, विवेक भावे, दत्तात्रय रानडे, दामोदर गाडगीळ, गोपाळकृष्ण रायकर, प्रकाश आमकर, अनिरुद्ध ठाकूर, तुकाराम तोसकर आणि शिवराम ठीक यांचा खासदार राणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी आणीबाणीच्या पार्श्वभूमीवरील ध्वनिचित्रफीत दाखवण्यात आली. तसंच डॉक्टर संजय केतकर यांनी मिसा कायदा, न्यायालयीन घडामोडी आणि आणीबाणीचा इतिहास यावर सविस्तर मार्गदर्शन केलं. कार्यक्रमस्थळी आणीबाणी विषयक विशेष प्रदर्शनही नागरिकांसाठी मांडण्यात आलं होतं.
फिनोलेक्स इंडस्ट्रीजच्या CSR उपक्रमांतर्गत मुकुल माधव फाउंडेशननं रत्नागिरी तालुक्यातील 7 अंगणवाड्यांच्या नूतनीकरणाचा पहिला टप्पा पूर्ण केलाय. या उपक्रमातील 7व्या आणि अंतिम गोळकपूल अंगणवाडीचं उद्घाटन आज उत्साहात पार पडलं. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील बालकांना सुरक्षित आणि आधुनिक शिक्षणाचं वातावरण उपलब्ध झालंय. फिनोलेक्स इंडस्ट्रीजला 45 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं मुकुल माधव फाउंडेशनच्या माध्यमातून रत्नागिरी तालुक्यातील 7 अंगणवाड्यांचं नूतनीकरण करण्यात आलंय. त्यातील 6 अंगणवाड्यांचं उद्घाटन यापूर्वीच झालं असून गोळकपूल अंगणवाडीचं उद्घाटन करून पहिल्या टप्प्याची सांगता करण्यात आली. साथियों और बच्चे लोग, मैं जब छोटा था ये फैसिलिटी नहीं था हमको. सागर को मैं आते हुए वही बोल रहा था. मैं तो सीधा फर्स्ट स्टैंडर्ड में गया. आंगनवाड़ी KG लोअर KG कभी देखा नहीं. कॉन्सेप्ट नहीं था सब. 1974 का बोल रहा हूँ. अभी क्या है, एक अपॉर्चुनिटी है बच्चे को. आई मीन ये सच ए डिस्टेंट विलेज में भी ये आ रहा है. ये हमारा जो फिनोलेक्स का जो ओनर्स है, फाउंडर्स है, और रितु मैम हमारा जो मुकुल माधव फाउंडेशन का जो लीड करते ट्रस्टी है, इनको ये सब चीज़ में इंटरेस्ट है. गिविंग इट बैक टू सोसाइटी. वापस हम सोसाइटी को क्या दे. और ये अच्छा अपॉर्चुनिटी है बच्चे लोगों के लिए. इधर पढ़ाई नहीं करने का, इधर रह के साथ में रहने का, घर से डिस्कनेक्ट रहने का, इधर रह के टुगेदर कुछ खेलने का, साथ में खेलने का, एक टीम बिल्डिंग बनता है और घर से डिस्कनेक्टेड रहने का एक आदत बनता है. नहीं तो 6 साल तक हम माँ बाप का दायरे में रह जाते. ये एक इंडिपेंडेंट थॉट प्रोसेस बनता है और इसमें आदमी अलग तरीके से डेवलप होता है. हमारा तुम स्पोर्ट्स अचीवमेंट वगैरह देखेगा ना नेशनल लेवल में, ये सबसे बड़ा पिटफॉल है. वी हैव नॉट ग्रोन टू द लेवल दैट इंटरनेशनल टीम्स आगे बढ़ा है, बिकॉज उधर ये लेवल में ही चालू हो जाता है सर पढ़ाई. हम बीइंग इन इंडिया फ्रॉम द कल्चर दैट वी अडॉप्टेड, एक अपॉर्चुनिटी है. और ये हमारा मुकुल माधव एंड फिनोलेक्स कंपनी का जो ओनर्स है, दे हैव गिवन इट बैक एज ए टोकन ऑफ अप्रिसिएशन टू ऑल द सराउंडिंग विलेजेस. ये सक्सेस कब रहेगा, इसमें ज़्यादा से ज़्यादा बच्चे लोग आएंगे और इसका फ़ायदा उठाएंगे और इसको एंजॉय करेंगे. ये होल प्रोग्राम का सक्सेस स्टोरी वही है. थैंक यू एवरीबडी फॉर गिविंग दिस अपॉर्चुनिटी टू बी पार्ट ऑफ युअर टीम. थैंक यू. या अंगणवाडीमध्ये इमारतीची दुरुस्ती, आकर्षक रंगकाम, बोलक्या भिंती, स्वच्छतागृह सुविधा तसंच बालकांसाठी आवश्यक शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यात आलंय. त्यामुळे लहान मुलांना सुरक्षित, आनंददायी आणि बालमैत्रीपूर्ण वातावरणात शिक्षण घेणं शक्य होणार आहे. फिनोलेक्स आणि मुकुल माधव फाउंडेशन सामाजिक बांधिलकीमधनं नेहमीच बरेचसे उपक्रम करत असते. त्यातलाच हा एक उपक्रम आहे अंगणवाडी डेव्हलपमेंट. आमच्या कंपनीला आज 45 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि आमच्या ज्या मुकुल माधव फाउंडेशन जे आमचे CSR पार्टनर म्हणून आहेत आणि त्याच्या मॅनेजिंग ट्रस्टी आहेत रितू मॅडम, त्या रितू मॅडमनी मला फक्त एका वाक्यात सांगितलं होतं. ते एक वाक्य मी सांगतो. त्यांनी सांगितलं होतं की ज्या अंगणवाडीमध्ये तू जातोस त्या अंगणवाडीमध्ये तुझी मुलं आनंदाने जातील आणि जाऊ शकतील अशा पद्धतीने अंगणवाडी तुम्ही डेव्हलप करा. आणि आज मला इथं आल्यानंतर
आमच्या कलिक लोकांनी आणि मॅडम तुमच्या चेहऱ्यावरचा जो मगाशी मी आनंद पाहिला की तुम्ही ज्या प्रसन्न मानाने की तुम्हाला हे अंगणवाडीचं काम जसं पाहिजे होतं त्या पद्धतीने झालं. आणि मॅडमने दुसरं एक सांगितलं होतं की तुम्ही लोकांपर्यंत पोहोचा. लोक मागायला काहीतरी लाजतात किंवा कसं मागायचं हा मनात एक संकोच असतो, पण नेहमीच सांगितलं की मॅडमनी मला सांगितलं की फिनोलेक्स आणि मुकुल माधव फाउंडेशन जिथं गरज आहे, जिथं मॅक्झिमम लोकांना त्याचा फायदा आहे अशा ठिकाणी जाऊन ज्या लोकांना जो फायदा होईल त्याच्या मागं नेहमीच आम्ही हा उपक्रम चालू ठेवतो. आमच्याकडं जी प्रथा आहे म्हणजे जे आमचे माननीय श्री प्रकाशजी छाबरिया जे चेअरमन आहेत, मुकुल माधवच्या ट्रस्टी रितू मॅडम आहेत किंवा त्यांची येणारी नवीन पिढी गायत्री छाबरिया आहे, हा आमचा वसा असा आहे की समाजाकडनं आपण इतके वर घेतलं आहे तसं समाजालाही त्या पद्धतीने आपण रिटर्न देऊन काहीतरी देणे आपलं कर्तव्य लागतं. आणि आज अंगणवाडी हा प्रोजेक्ट निवडण्यामागचं कारण असं होतं की मुलांच्या आयुष्यातली जी शिक्षणाची सुरुवात होती, आज मुलं घरापासून बाजूला येतात आणि शाळेमध्ये सुरुवात आयुष्याचं एज्युकेशन म्हणून येतात. त्या मुलांना ते आनंद मिळावा की ती मुलं घरातच आहेत आणि घरातल्यासारखी खेळणी किंवा घरात आनंदाने शिक्षणाची आवड निर्माण व्हावी म्हणून या मुलांना एक आनंदाचं ठिकाण असावं म्हणून ह्या सगळा प्रोजेक्ट केला होता. तुम्ही ग्रामपंचायतनी, सरपंच साहेबांनी, बाकी सगळं ग्रामस्थांनी आम्हाला जो सपोर्ट केला व आम्हाला ही संधी दिली त्या वतीने मी मुकुल माधव फाउंडेशन व फिनोलेक्स यांच्या वतीने सगळ्यांचे आभार मानतो व फ्युचरमध्येही आम्हाला अशी संधी द्यावी. व एकच आहे की जसं हे भारताचं भवितव्य आहे, आज त्यांचा पाया जर मजबूत झाला तर रत्नागिरी मजबूत होणार आहे, रत्नागिरी मजबूत झालं तर त्याचा आम्हालाही फायदा होणार आहे आणि सगळ्या समाजालाही फायदा होणार आहे आणि भारत हा सक्षम देश बनणार आहे. तर तुम्ही आज ही सगळ्यांनी संधी दिली, आज आम्हाला इथं सत्कार केला, कार्यक्रमाला उपस्थित राहून आमचा जो आभार मानले त्याबद्दल मी सगळ्यांच्या वतीने फिनोलेक्स व मुकुल माधवच्या वतीने धन्यवाद देतो व अशाच पद्धतीने तुम्ही हे आनंद घ्याल व शाळा उत्तमोत्तर वरती वाढो ईश्वरचरणी प्रार्थना करतो. थँक्यू, धन्यवाद. मुकुल माधव फाउंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त सौ रितू प्रकाश छाबरिया यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण विकासासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. विशेष म्हणजे पहिल्या टप्प्यानंतर दुसऱ्या टप्प्यात आणखी 11 अंगणवाड्यांचं नूतनीकरण करण्यात येणार आहे. विद्यार्थी, पालक आणि ज्यांच्यासाठी हा सगळा खटाटोप सुरू होता त्या सर्व माझे बालमित्र, या सर्वांचे मी स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमानिमित्ताने सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि ज्या उद्देशाने मुकुल माधव, फिनोलेक्स आणि मुकुल माधव यांच्या संयुक्त विद्यमाने हे सगळं काम केलेलं आहे, तो उद्देश नक्की यशस्वी होईल अशी मी आशा व्यक्त करतो. फिनोलेक्सच्या सामाजिक कामाला आमच्या गोळपच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करतो, त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. या उद्घाटन कार्यक्रमाला फिनोलेक्स इंडस्ट्रीजचे ऑपरेशन डायरेक्टर श्रीदत्त अलबूर, फॅक्टरी मॅनेजर सागर चिवटे, हेड सिव्हिल अमित घोरपडे, विकास कुर्तडकर, आशिष आठवले, मुकुल माधव फाउंडेशनचे शामराव निंबाळकर, वरद गोरे, गोळप गावाचे उपसरपंच संदीप तोडणकर, कंत्राटदार सुयोग आंबेडकर, अंगणवाडी सेविका, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामीण भागातील बालकांना दर्जेदार आणि प्रेरणादायी शिक्षणाचं वातावरण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं राबवण्यात आलेल्या या उपक्रमाचं ग्रामस्थांनी स्वागत केलंय. आता दुसऱ्या टप्प्यात आणखी 11 अंगणवाड्यांचं नूतनीकरण होणार असल्यानं अनेक गावातील बालकांना त्याचा लाभ मिळणार आहे. मी अंगणवाडी सेविका गोळपूर. माझी अंगणवाडी सुरुवातीला कच्ची अशी होती, काही रंगरंगोटीचं काम शिल्लक होतं आणि किचन सेटसुद्धा नव्हती. पण आज मुकुल माधव फिनोलेक्सनी मला सहकार्य करून मला रंगरंगोटी पूर्ण करून दिली. काही चित्रे काढून आणि किचन सेट वगैरे, बेबी टॉयलेट असं सगळे सुविधा मला करून दिल्या. त्याबद्दल त्यांचे मी आभारी आहे. त्यानंतर ऋतू मॅडमनी हे काम स्वीकारल्यामुळे आम्हाला खूपच छान वाटलं आहे, कारण आमची मुलं यानंतरही खूप ॲडमिशनसुद्धा घेतील आणि खूप शिकूनही चांगली जातील. त्यामुळे आम्हाला खूप सगळं चांगलं वाटतं आहे. नमस्कार, माझे नाव मुग्धा मंदार पवार आहे. माझी पाल्य या अंगणवाडीत शिकत आहे. फिनोलेक्स कंपनी व मुकुल माधव फाउंडेशनने आमच्या शाळेत अंगणवाडीत रंगरंगोटी केली आहे
त्यामुळे उद्यापासून मुलं धावत पळत शाळेत येतील. मुकुल माधव फाउंडेशन व फिनोलेक्सने त्यांच्या सामाजिक कार्यातून सुंदर अशी नवीन स्वच्छतागृह व स्वयंपाकघर तयार करून दिले आहे. वरुण राजाच्या दमदार आगमनानं संपूर्ण महाराष्ट्र चिंब भिजला असून कोकणातील निसर्गानं अक्षरशः नवसंजीवनी घेतली आहे. पावसाच्या सरींनी डोंगर रांगा हिरव्यागार शालूनं नटल्या आहेत, तर सर्वत्र आल्हाददायक गारवा पसरलाय. या नयनरम्य वातावरणात रत्नागिरी परिसरातील धबधबेही नव्या जोमानं प्रवाहित झाले असून पर्यटकांचं प्रमुख आकर्षण ठरत आहेत. रत्नागिरीतील प्रसिद्ध निवळी आणि पानवळ धबधबे सध्या पूर्ण वेगाने कोसळत आहेत. त्यापैकी रत्नागिरी शहरालगत असलेला पानवळ धबधबा पर्यटकांना विशेष भुरळ घालतोय. उंच कड्यावरून दुधाळ फेसाळ पाण्याच्या धारा वेगाने कोसळताना दिसणारं दृश्य प्रत्येकाच्या मनात कायमची छाप उमटवत आहे. हिरव्यागार डोंगरांच्या सान्निध्यात वसलेला हा धबधबा पावसाळ्यात अधिकच खुलून दिसत असल्यानं इथं येणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पानवळ धबधब्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तुलनेने सुरक्षित परिसर असल्यानं पर्यटक इथं निसर्गाचा आनंद निर्धास्तपणे घेऊ शकतात. धबधब्याखाली चिंब भिजण्याचा मोह अनेकांना आवरत नाही. त्यामुळे स्थानिक नागरिकांसह जिल्ह्याबाहेरील पर्यटकही मोठ्या संख्येने इथे भेट देत आहेत. कोकणातील पावसाळी पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी पानवळ धबधबा हे सध्या एक प्रमुख आकर्षण ठरत असून निसर्गप्रेमी छायाचित्रकार आणि पर्यटकांसाठी हे ठिकाण पर्वणीच ठरत आहे. हिरवाई, धबधब्यांचा खळाळता आवाज आणि प्रसन्न वातावरणाचा अनुभव घेण्यासाठी पर्यटकांची पावलं आता पानवळकडे वळू लागली आहेत. यंदा मान्सूनच्या उशिरा आगमनामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या चिंतेत होते. जून महिना जवळपास कोरडाच केल्यानं भात लावणीची कामं रखडली होती. त्यामुळे खरीप हंगामाचं नियोजन विस्कळीत झालं होतं. मात्र गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून आता सर्वत्र भात लावणीच्या कामांनी वेग घेतलाय.
पावसामुळे शेतांमध्ये पुरेसं पाणी साचल्यानं लावणीसाठी अनुकूल वातावरण निर्माण झालंय. त्यामुळे उशिराची भरपाई करण्यासाठी शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबियांकडून दिवस रात्र शेतात राबून लावणीची कामं युद्धपातळीवर सुरू आहेत. अनेक ठिकाणी महिलांसह शेतमजूरही मोठ्या संख्येने लावणीच्या कामात सहभागी झाले असून ग्रामीण भागात पुन्हा एकदा शेती कामांची लगबग पाहायला मिळते. जिल्ह्याच्या विविध भागात हिरवाईनं नटलेल्या भातशेतीत सुरू असलेली लावणी मनाला आनंद देणारं चित्र निर्माण करते. उशिरा का होईना पण वेळेवर आलेल्या पावसामुळे बळीराजाच्या चेहऱ्यावर समाधानाचं हसू दिसतंय. आता पुढील काळातही पावसाची अशीच साथ कायम राहिल्यास यंदाचा भात हंगाम चांगला होईल अशी आशा शेतकरी व्यक्त करतायत. राजापूर तालुक्यात SIR अर्थात स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन कामाच्या मानधनावरून अंगणवाडी सेविका आक्रमक झाल्या आहेत. SIRचं काम स्वीकारण्यापूर्वी BLOंना दिलं जाणारं मानधन किती आहे याची स्पष्ट माहिती प्रशासनानं द्यावी अशी मागणी करत सेविकांनी राजापूर प्रांताधिकाऱ्यांना निवेदन सादर केलंय. योग्य मानधनाची हमी मिळाली नाही तर SIRचं काम न करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. या संदर्भातला हा सविस्तर रिपोर्ट. पण करण्यात येतं की आत्ताच्या आत्ता एवढे करा. खेड्यापाड्यातल्या बायकांना नेट नसतं, नेटवर्क शिवाय कशी कामं करणार आणि घरी जाऊन सगळ्यांचे संसार आहेत, घरी बघणं आमचं होतच नाही. सगळं येऊन जाऊन ते अंगणवाडी आणि SIRमध्ये आमचं जातं. आता शिक्षकांना 25-26 हजार पेमेंट दिलं, ते नुसते जनगणना केलं तर आम्ही SIR फॉर्म प्रत्येकाच्या घरी नेऊन भरून तेवढे ऑनलाईन करायचे. रोजच्या रोज 25चं टार्गेट दिलं आहे. एवढं होतच नाही तरी आम्ही रात्रीचे दिवस करून ते आम्ही काम करतोय. त्याचा आमची कुठेतरी साहेबांनी दखल घेऊन आम्हाला हे पेमेंट वाढवून द्यावं. आम्ही काम करायला राजी खुश आहोत. पण नंतर जर पेमेंट वाढलं तरी आम्ही BLOचं काम करणार नाही. ज्यांना करायचं त्यांनी कुशाल करायचं, पण इथे जे आम्ही आलो त्यांचं आम्ही राजीनाम्याचं आम्ही लेटर देणार, ते त्यांनी मान्य करावं. निवडणूक प्रक्रियेतील महत्त्वाचा भाग असलेल्या SIR कामासाठी अंगणवाडी सेविकांची नियुक्ती करण्यात येत आहे. मात्र हे काम अत्यंत जबाबदारीचं, वेळखाऊ आणि अतिरिक्त स्वरूपाचं असल्यानं त्यानुसार योग्य मानधन मिळणं आवश्यक असल्याची भूमिका सेविकांनी घेतली आहे. राजापूर तालुक्यातील अंगणवाडी सेविकांनी एकत्र येत राजापूर प्रांताधिकाऱ्यांना निवेदन सादर केलं. BLOंना या कामासाठी किती मानधन मिळणार आहे याची माहिती प्रशासनानं प्रथम जाहीर करावी. त्यानंतरच आम्ही SIRचं काम स्वीकारण्याबाबत निर्णय घेऊ असं त्यांनी स्पष्ट केलं. मानधनाबाबत प्रशासनानं तातडीनं स्पष्ट भूमिका घ्यावी, अन्यथा SIRचं काम न करण्यासह पुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा अंगणवाडी सेविकांनी दिला आहे. त्यामुळे प्रशासन या मागणीवर काय निर्णय घेतं याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. आणीबाणीच्या 51व्या वर्षानिमित्त सत्याग्रहींचा भाजपतर्फे सन्मान. खासदार नारायण राणेंची काँग्रेसवर जोरदार टीका. मुकुल माधव फाउंडेशनकडून गोळक पूल अंगणवाडीचं नूतनीकरण. बालमैत्रीपूर्ण शिक्षणासाठी मुकुल माधव फाउंडेशनचं आणखी एक महत्त्वाचं पाऊल. पावसाने दिला दिलासा, रत्नागिरीत भात लावणीला वेग. उशिरा सुरू झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची लावणीची लगबग शिगेला. आणि रत्नागिरीजवळील पानवळ धबधबा पूर्ण क्षमतेनं प्रवाहित. हिरवागार निसर्ग आणि दुधाळ जलधारा पर्यटकांना घालतायत मोहिनी. यासोबतच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.